अथर्व इन कुछ बातें बातें बरसाते अभी है बाजी का मयूरा है अथर्व कुछ बातें बातें बरसाते अभी है बाजी का मयूरा है। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचा आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेबी प्रीसेट दिलेला आहे त्याचे आपल्याला वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता आपल्याला जो आजचा स्टेटस आहे त्याचा जे बीटमार्क आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इथं जवळजवळ एक तुम्ही 80 ते 90% म्हणजे ते 80 ते 90 तुम्हाला इथं बीट दिसून येणार आहेत। तर सिंपली या बीटमार्क मध्ये काय करायचं तुमचे इमेज ऍड करायचे ते कशा प्रकारे। तर स्टार्टिंग लाईन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे एक तुमचा इमेज ऍड करून तो या बीटमार्क पर्यंत या बीटमार्क मध्ये एकाच बीटमार्क मध्ये बसवून उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकताय प्रत्येक बीटमार्कला वेगळा इमेज आहे तो इथं काय करायचा आहे ऍड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी ही ऍड करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं बीटमार्कला प्रत्येक बीटमार्कला एकच इमेज ऍड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी डेमोला दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे प्रत्येक बीटमार्कला आता इथे स्मॉल बीट आहेत म्हणून हे प्रत्येक बीटमार्क असेच बीट इमेज ते ऍड करायचे। इथं लॉंग आहेत तर असेच करायचे। बघू शकता अशा प्रकारे शेवटपर्यंत अशाच प्रकारे तुम्हाला इमेज ऍड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक बीटमार्कला इथे काय केलेलं आहे प्रत्येक इमेज ऍड केलेला आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता प्रत्येक इमेज इथं लॉंग इमेज लेअर तिथं लॉंग अशा प्रकारे ऍड केलेले आहेत आणि शॉर्ट इमेज लेअर तिथे शॉर्ट इमेज अशा प्रकारे ऍड केलेले आहेत। तुम्ही अशा प्रकारे तुमचे इमेज प्रत्येक या बीटमार्कला प्रॉपर ऍड करून घ्यायचे आहेत। आणि ऍड झाल्यानंतर काय करायचं की आता इमेज ऍड केलेत पण आपण सेट केले नाहीत फुल स्क्रीन नाही त्यासाठी काय करायचं इमेज सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर अशाच प्रकारे बघू शकता जिथपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत इमेज ऍड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेज लेअरला एका क्लिकमध्ये काय करायचं आहे अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे फुल स्क्रीन मी करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज ही इथं फुल स्क्रीन केलेले आहेत। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर इमेज फुल स्क्रीन केल्यानंतर अशा प्रकारे सेट केल्यानंतर प्रॉपर बीटमार्कला सेट झालेले आहेत। आता नेक्स्ट स्टेप काय करायची या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता 4 इफेक्ट दिलेले आहेत। तर हा जो स्मॉल फर्स्ट इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे आणि पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे एक इमेज मध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे। अशाच प्रकारे स्मॉल लेअरला फक्त हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। म्हणजे काय करायचे जिथं जिथं स्मॉल लेअर आहे तिथं हा एकाडे एक इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे। तर या स्मॉल बीटमार्कला मी अप्लाय करतोय तुम्ही अशाच प्रकारे या स्मॉल बीटमार्कला अप्लाय करून घ्या। तर बघू शकता आपली जी पहिली स्टार्टिंग पासून चालू होणारी जी बीटमार्क आहे स्मॉल बीटमार्क त्याला आपण हा पहिला इफेक्ट अप्लाय करून झालेला आहे। त्यानंतर चालू होणाऱ्या 7.4 पासून जी स्मॉल बीटमार्क चालू होणार आहे त्याही बीटमार्कला एकाडे काय करायचं आहे इथं आपला जो इफेक्ट आहे तो इथंही आपल्याला काय करायचं आहे एकाडे अप्लाय करून घ्यायचा आहे। तर याचा अर्थ काय होणार आहे की प्रत्येक जी स्मॉल लेअर जी लेअर आहे आपली म्हणजे जी स्मॉल बीट लेअर आहे त्या प्रत्येक बीटमार्कला हा जो इफेक्ट आहे तो एकाडे एक अप्लाय करायचा आहे। तर बघू शकता या सेकंड नंबरच्याही लेअरला इथं आपल्याला झालेला ॲड करून
त्यानंतर थर्ड लेअर कुठं चालू होते इथं, तर इथं काय करायचं आहे, पहिल्या लेअरला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून एकाडे एक इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर कुठं चालू होणार आहे 12.3ला, तर 12.3ला इथे आपल्याला अप्लाय करायचे आहे आणि त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपल्याला परत एकदा काय करायचं आहे, 16.17 या सेकंदाच्या बीट मार्कला इथं आपल्याला ती एकाडे एक पेस्ट करायची. अशा प्रकारे बघू शकता पहिल्या लेअरला पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लगेच पेस्ट करून घ्यायचे आहे. तर बघू शकताय की आपण ह्या स्मॉल लेअरला एकाडे एक इफेक्ट आहे तो अप्लाय केलेला आहे. अप्लाय केल्यानंतर बघू शकता ही सेकंड लेअर आहे. त्यानंतर बघू शकता ही थर्ड लेअर, ही फोर्थ लेअर आणि शेवटची आहे ती 6th लेअर. अशा प्रकारे 6 लेअरमध्ये आपण अप्लाय केलेला आहे. त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून इथून आपल्याला सेकंड इफेक्ट आहे तो अप्लाय म्हणजे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन एक इमेजमध्ये सोडून म्हणजे 3 सेकंद 0.3 सेकंदाच्या बीट मार्कला पेस्ट करून आपण पहिला इफेक्ट जशा प्रकारे एकाडे एक पेस्ट केला तशाच प्रकारे हा इफेक्ट एकाडे एक पेस्ट करून घ्यायचे आपल्याला लास्टपर्यंत. तर अशा प्रकारे स्मॉल लेअरला दोन्ही इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण हे इफेक्ट अप्लाय केलेले आहेत. अप्लाय केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की बॅक निघून इथं आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर थर्ड इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा तिथं पहिला बीट लॉंग कोणता आहे तर सगळ्यात पहिला जो आहे तो 2.25. तर या 2.25 लेअरला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून काय करायचं आहे 5.7 या सेकंदाच्या बीट मार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बघू शकता स्मॉल लेअर चालू होते. त्यानंतर बघू शकता की 9.3 या सेकंदाच्या बीट मार्कला पेस्ट करायचे आहे आणि एक इमेजमध्ये सोडून 10 सेकंदाच्या बीट मार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे 11.3 आणि त्यानंतर बघू शकताय लॉंग लेअर 12.15 या सेकंदाच्या बीट मार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर 13.25 झाल्यानंतर 15.6 झाल्यानंतर बघू शकता इथून स्मॉल लेअर चालू होते. त्यानंतर बघू शकताय 17.26ला पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकताय की लास्ट 19.8 या सेकंदाच्या बीट मार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून इथं आपला थर्ड इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर इथून आपल्याला काय करायचं आहे फोर्थ इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि मेन प्रोजेक्टला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं अशा प्रकारे बघू शकताय 4 सेकंदाचे बीट मार्कला येऊन हा फोर्थ इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणि इथं एक इमेजमध्ये सोडून बघू शकताय कुठं येणार आहे आपला तर 9.3 या सेकंदाच्या बीट मार्कला पेस्ट करून घ्यायचे म्हणजे याच्या समोरच्या. अशा प्रकारे 9.21ला पण पेस्ट केलेलं आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता त्यानंतर 10.13ला एकदा पेस्ट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे इफेक्ट येणार आहे. त्यानंतर 13.9 या सेकंदाचे बीट मार्कला पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर 14.16 अशा प्रकारे एकाडे एक इमेज लेअरला इफेक्ट अप्लाय करायचे म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे ते युनिक असं तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय फोर्थ इफेक्ट आपण अशा प्रकारे अप्लाय करतोय. बघू शकताय लास्ट आपण 18.25 या सेकंदाला अप्लाय करायचा आहे. आता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे एक PNG दिलेलं आहे ती फक्त काय करायची आहे स्मॉल बीटलाच फक्त ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण ॲड करायचं आहे आणि थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला वरती स्क्रोल करत सेट करून घ्यायचे आहे. सेट करून घेतल्यानंतर बॅक निघून इथून आपला पुढचं जे स्मॉल लेअर आहे त्या स्मॉल लेअर जाऊन प्लस चिन्ह जायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि तोच PNG ॲड करून थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला वरती अशा प्रकारे स्क्रोल करत सेट करून घ्यायचे आहे. सेट करून घेतल्यानंतर इथंही आपल्याला काय करायचं आहे या लेअरपर्यंतच ठेवून समोरच्या ज्या स्मॉल लेअर आहेत त्याही स्मॉल लेअरला अशाच प्रकारे थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला PNG सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर इथं अशाच प्रकारे काय करायचं आहे प्रत्येक स्मॉल लेअरला हाच PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक स्मॉल लेअरला हा जी PNG आहे ती झालेली आहे. त्यानंतर जे मोठे लेअर आहेत त्याला काय करायचं ही जी आपण मेन PNG दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून बघू शकता पहिली PNG आहे ती 7.4 पर्यंत ठेवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे वरती स्क्रोल करत याच PNG वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायची म्हणजे तुम्हाला जी साईज आहे ती अशा प्रकारे लक्षात येईल. तर पहिली PNG सेट झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट 9.3ला आपल्याला हीच PNG ॲड करून याची लेंथ ठेवायची 10.20 पर्यंत. 10.20 पर्यंत ठेवल्यानंतर ही PNG अशा प्रकारे वरती स्क्रोल करत सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर बघू शकता आपली तर 11.3ला परत एकदा हीच PNG आहे ती ॲड करून घ्यायची आहे
आणि हीच PNG ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे वरती स्क्रोल करत सेट करून घ्यायची आहे. सेट करून घेतल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे, 12.15ला हीच आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे. ती आपल्याला 16.17पर्यंत अशा प्रकारे वरती स्क्रोल करत आता आपल्याला लास्ट अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. लास्ट आपल्याला 17.26ला ॲड करून 19.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत सेट करून घ्यायचे आहे. सेट झाल्यानंतर बघू शकताय आता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.